हॅलो एव्हरीवन, आय टी आय स्टुडंट्स. तर आज आपण पाहणार आहोत वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स याचा 2017चा पेपर आहे. हा पेपर आहे 75 मार्काचा. नेहमीप्रमाणे 25% चुकीच्या मार्का कटिंग आहे. जर तुमचा प्रश्न चुकला, उत्तर चुकला तर त्यासाठी 25% कटिंग आहे, जेणेकरून तुमचा प्रश्न आहे, एक प्रश्न आहे 3 मार्काचा. असे टोटल आहेत 25 प्रश्न. तर 25 गुणिले 3 75 मार्काचा पेपर झाला. आणि त्यातलं 25% कटिंग जर केलं प्रत्येक प्रश्नामागे चुकीच्या उत्तरासाठी, तर 0.75 पाऊंड मार्क तुमचा कट होणार आहे. तर प्रश्न पहिला पाहूया. इफ द एरिया ऑफ स्क्वेअर प्लेट इज 2025 मिलीमीटर स्क्वेअर, देन फाइंड द साइड. एक चौकोनी प्लेट आहे जिचा एरिया 2025 आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचा साईड्स किती असतील, त्याची लांबी किती आहे ते बघूया आपण. आपल्याला माहिती आहे की आता स्क्वेअर प्लेट म्हणजे चौकोनी प्लेट जर असणार आहे, चौकोनी प्लेटची लांबी आणि रुंदी हे समान असणार आहे, जेणेकरून चारही साईड्स ह्या एकसारख्या आहेत. तर आपण त्याची माहिती काढूया. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू लांबीचा वर्ग. तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे. त्यासाठी आपण अंडर रूट काढूया. स्क्वेअर रूट 2025 ही संख्या आपण स्क्वेअर रूट काढण्यासाठी भागाकाराच्या स्वरूपामध्ये मांडली. त्याचा दशांश चिन्हापासून जर 2025 या संख्येच्या उजव्या हाताला या ठिकाणी दशांश चिन्ह असेल तर ती संख्या आपली पूर्ण संख्या आहे. तर पूर्ण संख्येचा दशांश चिन्हापासून डावीकडे 2-2च्या गटामध्ये विभाजन करायचे. त्यानंतर पहिल्या 20 संख्येला भाग घालवायचा आहे. पण तो कसा घालणार आपण, तर 20 संख्येच्या आधीची वर्गसंख्या कोणती आहे, तर ती माहिती आपल्याला की 16. 20च्या पुढची वर्गसंख्या आहे 25. तर 16चा भाग या ठिकाणी बसणार आहे 4 गुणिले 4. तर तो वर्ग ह्याचा आहे 4चा. त्यामुळे 4 गुणिले 4 16. या ठिकाणी बाकी राहिले 4. आता या 4च्या पुढे पुढचा गट जो आहे 25, 2 संख्यांचा गट, तो आपण खाली घेतला तर टोटल इथं संख्या होते 425. बरं, आता 4 आणि 4 16 झाले. भागाकार गेला 4चा. हा भाग पुन्हा इथे लिहायचा 4. दोघांची बेरीज होते 4 + 4 8. आता या 8च्या पुढे आणखी एक संख्या वाढवायची, जेणेकरून 8 आणि जी कोणती संख्या इथं असेल 5 4 त्या संख्येचा पुन्हा त्याच्याशीच गुणाकार करायचा, जेणेकरून समजा आपण 8च्या पुढे 5 लिहिले आणि टोटल संख्या झाली 85. 85 गुणिले 5, तर यांचा गुणाकार केला आपण तर तो आला 425. वजाबाकी झाले की उत्तर येते 0. त्यामुळे आपला वर्ग आहे, वर्गमूळ येते 45 आणि आपलं उत्तर आहे 45 मिलीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन. व्हाईल युजिंग द साइन बार टू फाइंड आउट द अँगल, साइन ऑफ एन अँगल इज टेकन इनटू कन्सिडरेशन फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन, सिलेक्ट द करेक्ट वन. थोडक्यात काय आहे, साइन थिटा म्हणजे काय, तर आपण त्याला सूत्र वापरतो. आता ही बाजू जी आहे काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजू, याच्यामध्ये थिटा, साइन थिटा म्हणजे काय, समोरील बाजू छेद कर्ण म्हणजे काय, तर OS म्हणजे काय आहे, ऑपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेनियस म्हणजे कर्ण. तर आपलं उत्तर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन तिसरा. द ॲडव्हान्टेज ऑफ रेहोस्टॅट ओव्हर अ पोटेन्शियोमीटर इज. रेहोस्टॅट या उपकरणाचा पोटेन्शियोमीटर याच्या तुलनेत कोणता उपयोग होतो, तर त्याचं उत्तर आहे रेहोस्टॅट कॅन हँडल मोअर करंट. रेहोस्टॅटचे इन्स्ट्रुमेंट आहे, त्याचा उपयोग आपण जास्त करंट हँडल करण्यासाठी करू शकतो. तसेच त्याच्यामध्ये आपण योग्य प्रकारे ॲडजस्टमेंट देखील करू शकतो. पुढचा प्रश्न आहे. फाइंड द फॅक्टर ऑफ एक्स फ्रॉम द इक्वेशन x² - 7x + 10. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक्सची किंमत किती आहे ते काढायची आहे, जेणेकरून समीकरणाचे उकल निघेल. तर ते काढण्यासाठी आपण पाहूया. दिलेलं समीकरण जे आहे x² - 7x + 10, त्या समीकरणामध्ये ते आहे बायनोमियल फंक्शन. पॉलिनॉमियलमध्ये हे बायनोमियल फंक्शन आहे. याचं मांडणी आपण करतो ax² + bx + c. आता या ठिकाणी
एची किंमत किती आहे तर एक्सचा सहगुणक आहे 1, बीचा ठिकाणी किंमत येणार आहे -7 आणि सीच्या ठिकाणी किंमत येणार आहे 10. ह्या ठिकाणी समजा ax² प्लस bx प्लस सी, म्हणजे एची किंमत झाली 1, बीची किंमत झाली -7 आणि सीची किंमत झाली 10. तर ते संख्या आता इथे आपण लिहून घेतली. एक्सची किंमत काढण्यासाठी फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू -b प्लस किंवा मायनस वर्गमुळात b² मायनस 4ac डिवाइड बाय संपूर्ण संख्येला 2a न भागायचं आहे. आता ह्या ठिकाणी बीची किंमत किती आहे फक्त -7 आणि त्याला आणखी मायनस आहे, त्यामुळं वजा संख्येच्या वजा कंसामध्ये -7 प्लस और मायनस वर्गमुळामध्ये b², बी किती आहे -7चा वर्ग म्हणजे -7 कंसाचा वर्ग वजा 4 ac, एची किंमत आहे 1, सीची किंमत आहे 10, दोन्ही मांडले कंसामध्ये भागिले 2a, याची किंमत आहे 1. आता या ठिकाणी -7चा वर्ग येणारे 49 आणि वजा चिन्हाचा वर्ग सुद्धा पॉझिटिव्ह येणार आहे. तसंच 4 गुणिले 1 गुणिले 10 टोटल येणार आहे 40. 49 40 आपल्याला माहिती आहे किती 9. आता वर्गमुळात 9, 9चा वर्गमूळ किती तर ते आहे 3. फक्त एवढंच की प्लस मायनसचे चिन्ह आपण इथं मांडायला विसरू नका. एक तर +3 गुणिले 3 9 येऊ शकतं पॉझिटिव्ह 3 किंवा -3 गुणिले -3 ते सुद्धा बरोबर 9 असू शकतं. त्यामुळे दोन किमती असू शकतात एक्सच्या +3 किंवा -3. म्हणून या ठिकाणी मांडणार आपण 7 + 3 डिवाइड बाय 2 किंवा 7 - 3 डिवाइड बाय 2. आता या ठिकाणी ह्यांना सॉल्व्ह केलं तर आपल्याला उत्तर मिळते 5 आणि 2. 5 आणि 2 आपलं उत्तर आलेलं आहे. त्यामुळे आपल्या चौथ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर ए हे बरोबर आहे. 5 किंवा 2 एक्सची किंमत येते. विच इन्स्ट्रुमेंट यू रिकमेंडेड टू यूज टू मेजर टेम्परेचर अबव 350°C. 350°C पेक्षा जास्त टेम्परेचर एखाद्या ठिकाणी असेल तर ते मोजण्यासाठी आपण कोणते इन्स्ट्रुमेंट वापरू शकतो. तर याचं उत्तर आहे पायरोमीटर. पायरोमीटर हे इन्स्ट्रुमेंट जे आहे याचा उपयोग 350°C पेक्षा जास्त तापमान मोजण्यासाठी होते. 6वा प्रश्न, द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इन्क्रीजेस व्हेन. एखाद्या वाहकाचा रोध कधी वाढतो तर त्याची लांबी वाढल्यानंतर बी उत्तर आहे. द लेंथ ऑफ द कंडक्टर इन्क्रीजेस. ज्या प्रमाणात एखाद्या कंडक्टरची लेंथ वाढेल त्या प्रमाणात आपले त्या कंडक्टरचे रेजिस्टन्स वाढणार आहे. 7वा प्रश्न, फाइंड द लॅटरल सरफेस एरिया इन cm² ऑफ द शाफ्ट ऑफ डायमीटर 20 mm अँड 100 mm लॉंग. शाफ्ट म्हणजे एक दंडगोल सारखा आकार आहे ज्याचा व्यास आहे 20 mm आणि लांबी आहे 100 mm. या प्रकारे शाफ्ट म्हणजे एक दंडगोल आकार आहे, त्याची लांबी आहे 100 mm आणि व्यास आहे 20 mm. तर शाफ्ट हा जो कसा आहे पोर्शन, शाफ्ट इज सिलेंड्रिकल. शाफ्ट जो आहे ते दंडगोलाकार आहे. डायमीटर दिलेला आहे. आता आपल्याला दिलेली उत्तर जे काढायचे आहेत आपल्याला ते प्रत्येकाचा सरफेस एरिया सांगितला आहे cm²मध्ये, पण आपले दिलेल्या क्वांटिटी आहेत त्या मिलीमीटरमध्ये आहेत. त्यामुळे पहिला मिलीमीटरचं रूपांतर आपण सेंटीमीटरमध्ये केलं. 20 mm म्हणजे 2 सेंटीमीटर आणि 100 मिलीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर. ओके. आता या ठिकाणी आपल्याला लॅटरल सरफेस एरिया काढायचा आहे. म्हणजे काय, फक्त जो दंडगोलाचा बाहेरचा पोर्शन आहे गोलाकार, वरचा नाही आणि खालचा नाही, फक्त बाहेरचा, त्याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. तर तो काढण्यासाठी आपल्याला सूत्र आहे पाय डी म्हणजे सर्कम्फरन्स. हा जो गोल आहे त्या गोलाचा पहिला परिघ घेतला आपण आणि हा परिघाला ह्या उंचीनं गुणाकार केला की तर आपल्याला पूर्ण बाहेरचा सर्कम्फरन्स आणखीन त्याचा सरफेस एरिया मिळणार आहे. त्यामुळे पाय डी गुणिले एल, पाय कॉन्स्टंट गुणिले डी डायमीटर आहे 2 सेंटीमीटर गुणिले एल लेंथ आहे 10 सेंटीमीटर. टोटल आन्सर येते 62.84. आपला आन्सर डी हे बरोबर आहे सेंटीमीटर²मध्ये. 8वा प्रश्न, इफ एक्स इज इक्वल टू a sec theta and y is equal to b tan theta, then the value of x² divided by a² minus y² divided by b² किती.
आता हे समीकरण आहे एक्स स्क्वेअर एक्सचा वर्ग भागिले एचा वर्ग वजा वायचा वर्ग भागिले बीचा वर्ग. आता या ठिकाणी आपण ह्या दोन एक्स आणि वायमध्ये ह्या किमती टाकणार आहे आणि आपण काय उत्तर येते ते पाहूया. आपण समीकरण असं आहे. आता समीकरण मांडून घेतलं आपण. याच्यामध्ये एक्सची किंमत आहे ए इंटू सेक थिटा, तर ती किंमत घेतल्यानंतर एचा वर्ग गुणिले सेकचा वर्ग सेक स्क्वेअर थिटाचा वर्ग भागिले ए स्क्वेअर आहे तसे वजा वाय स्क्वेअरमध्ये आपण घालणारे बी टॅन थिटा, बीचा वर्ग गुणिले टॅनचा वर्ग भागिले बी स्क्वेअर आहे तसं. आता ए स्क्वेअरला ए स्क्वेअर कॅन्सल झाले, बी स्क्वेअरला बी स्क्वेअर कॅन्सल झाले, राहिलं काय सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. याचं उत्तर आहे ते 1 आहे. हे कसं आलं तर या ठिकाणी 1 + टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा ही फंडामेंटल ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आहे. हे आपल्याला पाठ ठेवलं पाहिजे. तर पुस्तकामध्ये सुद्धा या प्रकारची आयडेंटिटी दाखवली आहे. या प्रकारे आहेत 1 + कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा आणि 1 + टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि एक आहे साइन स्क्वेअर थिटा + कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे इक्वेशन्स किंवा फंडामेंटल आयडेंटिटी हे आपल्याला पाठ ठेवल्या पाहिजे. एक ही 2 आणि ही तिसरी आयडेंटिटी, ह्या 3 आपण आयडेंटिटी पाठ ठेवल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न बघूया. त्यामुळे आपलं उत्तर आहे ते या ठिकाणी ए. 9वा प्रश्न. इफ 750 मायक्रो एम्पियर इज flowing 11 किलो ओहम ऑफ रेजिस्टन्स, व्हॉट इज द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टर. एम्पियर दिलेला आहे, रेजिस्टन्स दिलेला आहे, व्होल्टेज काढायचं आहे. ओहमचा आपल्याला नियम माहिती आहे. आता या ठिकाणी पहिला ओहमचा नियम माहिती आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. तर त्याच्यानुसार आयची किंमत किती सांगितलं 750 मायक्रो एम्पियर आणि रेजिस्टन्स आहे 11 किलो ओहम. व्होल्टेज माहीत नाही, आपण ते काढणार आहे आता. आता या ठिकाणी हे मायक्रो चिन्ह आहे, मायक्रो आणि के. याचा अर्थ काय होतो तर मायक्रो म्हणजे किती येणार आहे 10चा वजा 6वा घात आणि के म्हणजे किती येणार आहे 10चा 3रा घात. तर मगाशी दाखवलं त्याप्रमाणे मायक्रो सिम्बॉल जो आहे त्याचा वापर उच्चार होणार आहे मायक्रो असा. त्याची किंमत किती आहे डेसिमलमध्ये आहे पॉवरच्या रूपात 10चा वजा 6वा घात घातांकाच्या स्वरूपामध्ये, किंवा आपण 0.00001 असं पण लिहू शकतो. आणि जो के आहे तो केची किंमत किती आहे 10चा 3रा घात म्हणजे किती 1000. तर मायक्रो म्हणजे 10चा वजा 6वा घात, के म्हणजे 10चा 3रा घात. समीकरण काय आहे आपलं व्ही इज इक्वल टू आय आर बरोबर 750 गुणिले 10चा वजा 6वा घात गुणिले 11 गुणिले 10चा 3रा घात. 750 गुणिले 11 वेगळं मांडून घेतलं. आता या ठिकाणी 2 घातांकाचे गुणाकार आहे, घातांकाचा गुणाकार होणार आहे या ठिकाणी. त्याशिवाय दोघांचा बेस जो आहे 10 आणि 10 हा झाला काय संख्येचा बेस हा सेम आहे. तर 2 संख्यांचा बेस सारखा असेल आणि त्यांच्यामध्ये गुणाकार चिन्ह असेल तर घातांकाचे होते बेरीज. आणि जर ह्या ठिकाणी जर भागाकार चिन्ह असतं गुणाकाराच्या ऐवजी तर घातांकाची झाली असते वजाबाकी. आता या ठिकाणी काय होणार आहे 10 जो बेस सारखा आहे तो कॉमन लिहायचा आणि 2 घातांकाची आपण बेरीज करणार आहे, म्हणजेच -6 + 3 यांची बेरीज किती होणार आहे -3. त्यात कारण मोठी संख्या ह्याचं चिन्ह येणार आहे वजाचं. -6 + 3 इज इक्वल टू -3. 8250 गुणिले 10चा वजा 3रा घात. आता वजा 3रा घात म्हणजे किती सर संख्या आहे ते ही गुणाकार संख्या जर भागाकाराला लिहिली आपण तर ती पॉझिटिव्हमध्ये रूपांतर होते, म्हणजे 10चा वजा 3रा घातची संख्या आहे ती या ठिकाणी येणार आहे 10चा 3रा घात अशी लिहिणार आपण. तर 8250 भागिले 1000 उत्तर येते 8.250 व्होल्ट. त्यामुळे आपलं उत्तर आहे ए 8.25 व्होल्ट. 10वा प्रश्न. इफ x + y इज इक्वल टू 18 अँड x - y इज इक्वल टू 2 फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. साधं समीकरण आहे, याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही एका समीकरणाची पहिला किंमत काढली पाहिजे. आता या ठिकाणी आपण दोघांची ॲडिशन करूया. x + y इज इक्वल टू 18 ह्याला म्हणूया समीकरण 1 आणि बेरीज करूया x - y बरोबर 2 समीकरण 2 झालं हे.
आता या ठिकाणी आपण दोघांची बेरीज करणार आहे. बेरीज करताना समसंख्यांची बेरीज केली x + x 2x. आता अधिक y मधून वजा y गेले, बाकी राहते 0. त्यामुळे आपण इथे लिहित नाही आहे. 18 + 2 झाली 20. त्यामुळे x ची किंमत किती येणार आहे 10. आता 2 जे ह्या बाजूला आहेत ते आपण x ची किंमत माहीत करण्यासाठी 2 ही संख्या आपण 20च्या खाली लिहिली आणि भागाकार घालवला, तो जातो 10चा. x ची किंमत किती आली 10. आता x ची किंमत जी 10 मिळाली आपल्याला, ती आपण पुन्हा संख्या आहे ते x ची समीकरण 1 मध्ये ठेवूया. म्हणून काय झालं, x च्या ठिकाणी आपण 10 मांडल्यानंतर 10 + y = 18 हे आपल्याला समीकरण मिळालं नवीन. याच्यामध्ये आपल्याला y ची किंमत माहीत करण्यासाठी y बरोबर 18 आणि जे अधिक 10 इकडे होते ते उजवीकडे आले की झाले -10. त्यामुळे किंमत आली y ची 8. 10 आणि 8. त्यामुळे आपला आन्सर आहे C. 11वा प्रश्न. इन केस ऑफ शॉर्ट सर्किट, जर एखादे तुमचा घरातलं इन्स्ट्रुमेंट आहे, साहित्य काहीतरी आहे आणि त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट झालं, तर करंट फ्लो इन दॅट सर्किट इज. आता त्यामध्ये किती करंट फ्लो होणार आहे. तर ज्यावेळी तुमचं सर्किट शॉर्ट होतं त्यावेळी त्याचा जो पाथ आहे तो जोडला जातो आणि त्यामध्ये करंट वाहण्यास कोणत्याही प्रकारचा अवरोध नसतो. त्यामुळे त्यामध्ये इन्फायनाईट करंट आहे तो पास होणार आहे. पुढचा प्रश्न 12वा. द पॉवर आउटपुट ऑफ मोटर P सांगितलं आहे 3450 joules per second and the motor runs for 1 hour only. What will the energy consumption by the motor in kilowatt hour? आता आपल्याला किलोवॅट आवरमध्ये आन्सर काढायचा आहे. P 3450 जूल पर सेकंद. जूल पर सेकंदचं रूपांतर केलं आपण वॅट्समध्ये, तर 1 जूल सेकंद किंवा 1 जूल पर सेकंद म्हणजे किती असतं 1 वॅट. त्यामुळे 3450 जूल पर सेकंद बरोबर येणार 3450 वॅट्स. आता याचं रूपांतर आपण करणार आहे किलोमध्ये, तर ते येणार आहे 3.450 किलोवॅट. त्यामुळे आपला आन्सर आहे 3.45 किलोवॅट. आन्सर आहे C. 13वा प्रश्न. फाइंड द डायगोनल ऑफ स्क्वेअर हुज साइड इज 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर लांबी आणि रुंदी असलेला एक स्क्वेअर आहे, चौरस आहे. तर त्याचा आपल्याला कर्ण किती आहे तो काढायचा आहे. आपण या ठिकाणी मांडून घेऊया. 8 सेंटीमीटर लांबी आणि रुंदीचा एक चौरस आहे. त्याचा कर्ण जो आहे A आणि C तो आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे. पायथागोरसचा प्रमेय मांडला आपण, त्यानुसार AC स्क्वेअर कर्णचा वर्ग बरोबर बाजूंचा वर्गाची बेरीज. बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. आता या ठिकाणी AB ची किंमत आहे 8, BC ची किंमत पण 8 आहे. 8चा वर्ग 64, ह्या 8चा वर्ग 64. 64 अधिक 64 संख्या झाली 128. AC स्क्वेअर बरोबर 128. आता आपल्याला फक्त AC माहीत पाहिजे, आपल्याला ही संख्या माहीत पाहिजे A to C. हे किती अंतर आहे A to C हे माहीत करण्यासाठी या ठिकाणी वर्गमूळ घेतला आपण. 128चं वर्गमूळ काढायचं आहे. कॅल्क्युलेटरवर पण काढू शकतो आणि त्याशिवाय आपल्याला ही थेरॉटिकल पद्धत आहे, हे महत्त्वाचं आहे. आता वर्गमूळ काढण्यासाठी 128 ही संख्या आपण भागाकार स्वरूपामध्ये मांडली. त्यामध्ये 128च्या पुढे जो पॉईंट आहे या पॉईंटपासून संख्येच्या डावीकडे या ठिकाणी आपण 2-2चे गट करणार. तर पहिला गट होणार आहे 8 आणि 2चा, हा झाला पहिला गट. आणि दुसरा गट होणार आहे 1 आणि पुढची संख्या आपण काहीच नाही आहे त्यामुळे आपण या ठिकाणी 0 घेऊया. आणि पुढचे गट होतील 0-0चे 2-2 गट उजवीकडे. तर ठीक आहे, तर हे 1ला भाग जाणार आहे 1चा. 1 गुणिले 1, 1चा भाग गेला, बाकी राहिले 0. हा भाग आपण जो या ठिकाणी 1 मांडला तो 1 पुन्हा आपण इथे लिहून घेऊया. 1 आणि 1 2. पुढे आपण संख्या 28 लिहून घेतले खाली. आता या ठिकाणी झाली संख्या 2. आता 28 पेक्षा लहान अशी कोणती संख्या आहे ज्याने भाग जाऊ शकतो. तर 2 वरती आपण 1 लिहिला तर पुन्हा 21चा भाग जाणार आहे. ह्या ठिकाणी 1 21 गुणिले 1 बरोबर 21, राहिले बाकी 7. आणि जो भागाकाराला आपण इथे 1 लिहिला एक्स्ट्रा त्याचा आपण इथे बेरजेमध्ये घ्यायचा. 21 + 1 22. आता पॉईंटमध्ये गेलो आपण. हा पॉईंट इथं आल्यानंतर इथं पण एक पॉईंट द्या. पुढे 0-0 खाली लिहून घेतले.
टोटल संख्या झाली 700. आता 22 वरती कोणती संख्या इथे लिहिली तर आपल्याला 700पेक्षा छोटी संख्या मिळेल. 22 वरती आपण 3 लिहिल्यानंतर 22 223 ही संख्या होईल. 223 गुणिले त्याच संख्येचा गुणाकार केला आपण 223 गुणिले 3 तर उत्तर येते 669. 2 इथं 4 लिहिला असता तर गुणाकार येणार आहे तो 700पेक्षा मोठा येणार आहे. आपल्याला ते नको आहे. 700पेक्षा लहान आणि जवळची संख्या पाहिजे 700च्या. त्यामुळे आपली ही संख्या बरोबर आहे. भागाकार गेला, बाकी राहिली 31. 31 वरती पुन्हा वरचे 00 इथे लिहून घेतले. बाकीला जे 3 लिहिलेले आपण भागाकाराला 3 ते 3 खाली लिहून घेतले आणि त्यांची टोटल बेरीज झाली 226. आता या ठिकाणी 226 लिहिली टोटल बाकी बेरीज. त्यानंतर 3100ला आपण आता ह्या संख्येला भाग घालणार आहे. ह्याच्यावरती पुढे कोणती संख्या लिहायची जेणेकरून ह्याला भाग जाऊ शकतो. आता या ठिकाणी आपण 2262 जर केला असतं या ठिकाणी दाखवलं आहे 2262 गुणिले 2 तर येथे 4524 संख्या येणार आहे जी 3100पेक्षा मोठी आहे. ती आपल्याला नको आहे म्हणून काय केलं आपण 22 आणि 6च्या वरती लिहिला 1. 2261 गुणिले 1 इज इक्वल टू 2261. हा भाग घातला 1चा इथं जो आपण 1 इथं लिहिला त्याचा भाग इथं लिहिला आपण. टोटल झाले 2261. वजाबाकी केला उत्तर येते 839 आणि या ठिकाणी उत्तर येते 2262. पॉईंट या पॉईंट नंतर काय जास्तीत जास्त तुम्ही 3 अंकापर्यंत भाग घालू शकता. आपल्याला उत्तर आलं आहे 11.31 आणि ऑप्शनमध्ये दिल्यापैकी ह्या ठिकाणी 11.31 आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे सी. 13व्याचं उत्तर आहे सी. 11.31 सेंटीमीटर कर्ण आहे. 14वा प्रश्न. कीज, स्क्रू अँड रॅम्प्स आर वर्किंग ऑन द प्रिन्सिपल ऑफ. वरील जे उदाहरणं दिलेले आहेत ते कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतात तर त्याचं उत्तर आहे इन्क्लाइन प्लेन. कीज, स्क्रू आणि रॅम्प जे आहेत ते इन्क्लाइन प्लेन या प्रिन्सिपलवरती काम करतात. 15वा प्रश्न. व्हॉट इज द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द फॉलोइंग सर्किट इन विच 3 रेजिस्टन्स ऑफ 20 ओहम आर कनेक्टेड ॲज शोन. दिलेल्या सर्किटमध्ये आपल्याला 20 ओहमचे 3 रेजिस्टन्स जोडलेले आहेत आणि ते कशा प्रकारे जोडले आहेत तर 2 रेजिस्टन्स आहेत ते एकमेकाला पॅरललमध्ये आहेत आणि एक रेजिस्टन्स त्यांना सिरीजमध्ये आहे. तर त्याचं उत्तर काय येते ते आपण काढून घेऊया. ऑप्शन दिलेले आहेत 60 ओहम, 40 ओहम, 30 ओहम आणि 20 ओहम. हे आपलं प्रॉब्लेम आहे. आता याच्यामध्ये पहिला जो ग्रुप आहे पॅरललचा, हा पॅरललचा ग्रुप आपण सोडवून घेऊया. पहिला पॅरलल रेजिस्टन्सचं कन्व्हर्जन केलं आपण त्यासाठी तो टोटल रेजिस्टन्स माहिती करून घेऊया. 1 भागिले RT पॅरलल, RTP म्हणजे पॅरलल टोटल रेजिस्टन्स बरोबर 1/20. पहिला रेजिस्टन्स 1/20 अधिक दुसरा रेजिस्टन्स 1/20 हा बरोबर किती येणार आहे 220 बरोबर 1/10. 1/RTP बरोबर 1/10. आता जो RTP आहे त्याची किंमत आपल्याला मिळाली किती 10. आता आपण तीच संख्या आपल्याला आता हा ग्रुप झाला 10 ओहम रेजिस्टन्सचा. आता हे दोन्ही आले सिरीजमध्ये 20 ओहम प्लस 10 ओहम. टोटल रेजिस्टन्स माहिती करून घेण्यासाठी सिरीजमध्ये जर रेजिस्टर असेल तर तो बेरजेमध्ये मांडायचा अंशाच्या ठिकाणी R1 प्लस RTP. R1 किती आहे आपला पहिला हा 20 ओहम प्लस नवीन आलेला आपला इथला रेजिस्टन्स टोटल 10. 20 प्लस 10 30 ओहम. त्यामुळे आपलं उत्तर आहे सी. 30 ओहम आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 16वा प्रश्न. द फर्स्ट ऑर्डर ऑफ लिव्हर द फल्क्रम इज बिटवीन पॉवर अँड द एफर्ट. द स्पेलिंग चुकीचं आहे EFFORT एफर्ट. एक्झाम्पल ऑफ धिस. फर्स्ट ऑर्डर ऑफ लिव्हरची फर्स्ट ऑर्डर जी आहे त्यामध्ये पुढीलपैकी कोणते एक्झाम्पल येते तर ते आपल्याला माहिती करून घेऊया. आता या ठिकाणी लिव्हरच्या ऑर्डर दाखवलेल्या आहेत. फर्स्ट ऑर्डर लिव्हरमध्ये काय येतं आहे तर सेंट्रलला जो आहे तो तुमचा टेको असणार आहे किंवा फल्क्रम असणार आहे आणि याच्या दोन्ही बाजूला एका बाजूला लोड आहे एका बाजूला एफर्ट आहे. तर यामध्ये कोणता येतो अ पेअर ऑफ सीझर. कात्री जी आहे ती या प्रकारामध्ये येते. सेंटरला टेको असतो आणि दोन्ही बाजूला आपण फोर्स आणि लोड लावू शकतो. सीसॉ वजन काटा जो आहे वजन काटा पण या प्रकारामध्ये येतो. नंतर क्रोबार म्हणजे कटावणी जे
गवंडी काम करणारे लोक आहेत ते कटावणी वापरतात. त्याशिवाय बीम बॅलन्स आणि हँडपंप. हँडपंप म्हणजे आपण ज्या ठिकाणाहून पाणी उपसतो तो पंप. तर हे जे आहेत ते फर्स्ट ऑर्डरमध्ये येतात. आणि आपला काय आहे प्रश्न, फर्स्ट ऑर्डरमध्ये यापैकी कोणत्या येतात. तर कॉमन बॅलन्स जे उत्तर आहे ते बरोबर उत्तर आहे. कॉमन बॅलन्स सी. कॉमन बॅलन्स म्हणजे सीसा, जो आपण किंवा दुकानामध्ये तराजू वापरतो तो देखील कॉमन बॅलन्सचे एक चांगलं उदाहरण आहे. हा आहे तो फर्स्ट ऑर्डरमध्ये येतो. याशिवाय बाकीचे आपण बघूया. फर्स्ट ऑर्डर नंतर सेकंड ऑर्डर. सेकंड ऑर्डर काय आहे, सेकंड ऑर्डरमध्ये टेको जो आहे तो बाहेर आहे आणि या ठिकाणी लोड आहे तो सेंट्रलला आहे आणि एफर्ट आहेत ते दुसऱ्या टोकाला आहेत. त्यामध्ये काय सांगितलं आहे तुझं उत्तर, त्यातले कुठले येतात. हे पहिला आहे एक्झाम्पल, नट क्रॅकर. नट क्रॅकर म्हणजे काय मराठीमध्ये अडकित्ता. सुपारी फोडायला जो आपण वापरतो इन्स्ट्रुमेंट, ते देखील सेकंड ऑर्डरचं चांगलं उदाहरण आहे. त्याशिवाय व्हील बॅरो, पेपरशीट कटर, बॉटल ओपनर किंवा लाईम स्क्विझर, लिंबू पिळण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरतो आपण ते देखील सेकंड ऑर्डर लिव्हरचं चांगलं उदाहरण आहे. आणि थर्ड ऑर्डर लिव्हरमध्ये काय आहे, थर्ड ऑर्डर लिव्हरमध्ये सेकंड ऑर्डर लक्षात राहील. सेकंड ऑर्डरमध्ये काय बघितलं आपण, सगळ्यात सोपं आहे उत्तर अडकित्ता. अडकित्ताला काय आहे तर लोडमध्ये असतो, सुपारी असणारे ते मध्ये असणारे आणि आपण जो लोड लावणार आहे हातानं तो बाहेरच्या बाजूला लावणार आहे आणि फुलक्रम आहे तो बाहेर असणार आहे. आणि थर्ड ऑर्डर लिव्हरमध्ये येतो उदाहरण द ह्युमन फोर्स आर्म. आपला हात जो आहे इथे चांगलं उदाहरण आहे. ज्या ठिकाणी आपण डंबल्स चालतो जिममध्ये त्यावेळी फुलक्रम म्हणजे आपला कोपरा झाला, लोड आहे ते आपल्या मुठीमध्ये असणार आहे हातामध्ये आणि जो आपला हा मधला फोर आर्म आहे या ठिकाणी आपण एफर्ट लावतो. किंवा झाडू आणि फायर टॉंग, फिशिंग रॉड हे देखील त्यातले थर्ड ऑर्डरचे उदाहरण आहेत. तर हा 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे सी, कॉमन बॅलन्स. 17वा प्रश्न, इन अ ट्रायंगल शोन, दाखवलेल्या ट्रायंगलमध्ये ए बी इज परपेंडिक्युलर टू बी सी. ए बी हा बी सीला काटकोनामध्ये आहे. इफ बी सी इज 9 सेंटीमीटर, बी सी 9 सेंटीमीटर आहे अँड ए बी हाईट इज इक्वल टू 12 सेंटीमीटर दिलेलंच आहे या ठिकाणी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डायगोनल ए सी. आपल्याला डायगोनल ए सीची किंमत काढायची आहे. सर्व सेंटीमीटरमध्ये आहे, उत्तर देखील सेंटीमीटरमध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी काही चेंज करायची गरज नाही आहे. तर डायगोनल काढण्यासाठी पायथागोरस प्रमाणानुसार ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. 12 आणि 9 संख्या लांबी रुंदी सांगितलेली. पाया व उंची आहे त्रिकोणाची 12 आणि 9. 12चा वर्ग अधिक 9चा वर्ग. 12चा वर्ग 144, 9चा वर्ग 81. वर्ग पाठ पाहिजेत, कमीत कमी 20पर्यंत तरी वर्ग तुम्हाला पाठ पाहिजेत. तर ए सी वर्ग बरोबर किती येणार आहे, ह्यांची बेरीज येते 225. ए सी वर्ग आहे 225 आणि ए सीची किंमत येणार आहे वर्गमूळ येणार आहे 15. जर तुम्हाला वर्ग पाठ असतील तर तुम्हाला हा पुढचा भागाकार करावा लागणार नाही, सोपं जाईल. तर पण हा भागाकार कसा येणार आहे, 225चं वर्गमूळ काढण्यासाठी 225 ही संख्या आपण भागाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिली. त्याला भाग घालूया आता. 2 2 5. 5च्या पुढे आपला असणार आहे दशांश चिन्ह, त्यामुळे दशांश चिन्हापासून डावीकडच्या बाजूला 2 2चे गट करूया. पहिला गट येणार आहे 5 आणि 2चा, हा गट येणार आहे फक्त 2चा, 2 संख्येचा. तर या ठिकाणी 2पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे तर 1. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग येणार आहे 4. त्यामुळे आपण 2ने ह्याला भाग घालवू शकत नाही आहे. या ठिकाणी आपण 1 भाग घालवला, 1 गुणिले 1, 2तून 1 गेला राहिला 1. 1 वरती लिहून घेतले पुढचे 25. बरं, आता हा जो आपण इथं भाग लिहिला 1 गुणिले 1, हा इथे ॲड केला आपण 1च्या खाली, 1 + 1 2 झाले. टोटल संख्या झाली इथं 25, 125. आता 125चा भाग घालवायचा आपल्याला. आता 2 वरती कोणती अशी संख्या लिहिता येईल जेणेकरून आपल्याला 125चा भाग घालवता येईल. तर 5 गुणलं तर 25 गुणिले 5, 25 5 1600. तर बरोबर भाग बसतो, ह्या ठिकाणी 0 राहणार बाकी. तर तुमचा भागाकार आला 15, जेणेकरून आपलं उत्तर जे आहे 15. ए सी वर्ग व ए सीची किंमत येते 15, 25चं वर्गमूळ. त्यामुळं
17वाचं उत्तर आहे डी. 18वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन इलेक्ट्रिकल क्वांटिटी. पुढीलपैकी कोणती क्वांटिटी इलेक्ट्रिकल नाही. आपण व्होल्टेज मोजतो, इलेक्ट्रिकल आहे. करंट हा पण इलेक्ट्रिकल आहे. पॉवर पण आपण मोजतो. पण डिस्टन्स म्हणजे काय, अंतर. अंतर हे इलेक्ट्रिकल क्वांटिटी नाही आहे. तर याचं उत्तर आहे सी. या ठिकाणी पण लिहिलं आहे सी. डिस्टन्स हे इलेक्ट्रिकल क्वांटिटी नाही आहे. 19वा प्रश्न, कॅल्क्युलेट द पॉवर P in watts if a resistors conduct a current of 0.8 amperes and voltage 120 व्होल्ट. पॉवरचं सूत्र किती आहे, पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. व्ही इंटू आय वॅट्समध्ये देणारे उत्तर आपण. पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. पॉवर व्हीची किंमत आहे 120 व्होल्ट्स. आय इज इक्वल टू 0.8 ह्यांचा गुणाकार येतो 96 वॅट्स. उत्तर आपलं आहे ए. 20वा प्रश्न, अ स्फेरिकल CI कास्ट आयर्न. CI म्हणजे काय, कास्ट आयर्न ऑफ 20 सेंटीमीटर डायमीटर. एक स्फिअर म्हणजे जसा आपला आकार बॉलचा असतो किंवा गोटी जी आतल्या बाजूने भरीव असते. अ स्फेरिकल CI कास्ट आयर्न ऑफ 20 सेंटीमीटर डायमीटर इज मेल्टेड अँड कास्ट इंटू अ कोनिकल मोल्ड. 20 सेंटीमीटर डायमीटरचा कास्ट आयर्नचा स्फिअर जो आतल्या बाजूने पण भरलेला आहे तो वितळवला आणि त्याच्यापासून एक कोनिकल मोल्ड तयार केला जेणेकरून टोपीसारखा. द बेस ऑफ विच इज 30 सेंटीमीटर. त्याचा बेस किती आहे, 30 सेंटीमीटर. फाइंड द हाईट ऑफ द कोन. याचं उत्तर पाहूया. कास्ट आयर्नचा बॉल आहे भरीव आतल्या बाजूनं, त्याचा डायमीटर आहे 20 आणि त्याचा आपण काय केलं, ह्याला वितळवून ह्याच्यापासून हा कोन तयार केला जो आतून भरीव आहे पूर्णपणे. आता याला वितळवून आपण हे तयार केलं तर दोघांसाठी वापरलेलं मटेरियल जे आहे तर हेच मटेरियल आपण इकडे वापरलं, त्यामुळे दोघांचा व्हॉल्यूम आहे तो सेम असणार आहे. तर पहिला स्फिअरचा व्हॉल्यूम काढूया. स्फिअरचा व्हॉल्यूम किती आहे, त्याचं सूत्र आहे 4/3 पाय आर क्यूब. आता या ठिकाणी डायमीटर आहे 20 टोटल, तर रेडियस किती असणार आहे, याचे हाफ असणार आहे. रेडियस आहे त्या ठिकाणी 10. त्यामुळे आपल्या सूत्रामध्ये ते आपण 10 रेडियसची किंमत घातली, 10चा घन रेडियस. तर उत्तर येते आपलं 4186.67 सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला टोटल व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. आता आपण हेच मटेरियल वितळवून या ठिकाणी वापरल्यामुळं हा व्हॉल्यूम देखील सेम असणार आहे. तर व्हॉल्यूम ऑफ कोन याचं सूत्र काय आहे, पाय भागिले 12 गुणिले डी स्क्वेअर गुणिले एच. व्हॉल्यूम ऑफ कोन हाच व्हॉल्यूम आपण इथे लिहिला. बरोबर काय, पाय भागिले 12. ह्याचा आपण डायमीटर किती केला आहे, 30 तयार केलेला आहे. त्यामुळे डी स्क्वेअर डायमीटरचा स्क्वेअर गुणिले एच. उंची आपल्याला काढायची आहे, एच आपल्याला माहीत नाही आहे म्हणून एच फक्त एका बाजूला ठेवलं आणि बाकी सर्व संख्या एका बाजूला लिहून घेतल्या. 12ची संख्या या ठिकाणी भागाकाराला आहे, ती बरोबर चिन्हाच्या पलीकडे आली तर होणार त्याचा गुणाकार. म्हणून 12 गुणिले 4186.67 भागिले आता 30 ही संख्या जी एचला मल्टिप्लायला होती किंवा पाय जी संख्या एचला मल्टिप्लायला गुणाकाराला होती ती संख्या खाली येणारे भागाकाराच्या ठिकाणी. तर याचा उत्तर येते 17.78 सेंटीमीटर स्क्वेअर. 20व्याचं उत्तर आहे सी, 17.78 सेंटीमीटर स्क्वेअर. 21वा प्रश्न, इफ अ लोड एफ काय आहे, लोड आहे 1200 किलोग्रॅम इज लिफ्टेड बाय ॲन एफर्ट ऑफ 300 किलोग्रॅम बाय सिम्पल मशीन हॅविंग व्हेलॉसिटी रेशो ऑफ 5 देन इट्स इफिशियन्सी इज. तर त्यासाठी फॉर्म्युला आपण लक्षात ठेवा. पहिला फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज बरोबर काय आहे, लोड भागिले एफर्ट. तर या ठिकाणी आपला लोड किती आहे, लोड आहे 1200 किलोग्रॅम. लोड लिहिला 1200 किलोग्रॅम. एफर्ट आहे 300 किलोग्रॅमचं एफर्ट. यांचा भागाकार येतो 4. त्यामुळे टोटल मेकॅनिकल ॲडव्हान्टेज जे आपल्याला मिळालं ते मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आहे 4चं. व्हेलॉसिटी रेशो या ठिकाणी सांगितलेली आहे. व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू 5. तर व्हेलॉसिटी रेशो आहे 5. इफिशियन्सी आपल्याला काढायची आहे त्याला. देन इट्स इफिशियन्सी इज. इफिशियन्सी किती आहे, इफिशियन्सी बरोबर इटा एम ए भागिले व्ही आर. एम ए भागिले व्ही आर
इन पर्सेंटेज 4/5 किती आलं 0.8. 0.8 हे पर्सेंटेजमध्ये किती येणार आहे तर 80%. मग आपलं उत्तर आहे ए. 21चं उत्तर आहे ए 80%. 22वा प्रश्न, व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड द एरिया ऑफ सर्क्युलर रिंग ॲज शोन इन द फिगर. जे आता याचं आपल्याला काय करायचं आहे, सर्क्युलर रिंग जे आहे याचा हा आपल्याला जो एरिया आहे तो हा एरिया काढायचा आहे. तर तो कसा काढणार आपण ते पाहूया. एरिया काढण्यासाठी पहिला फॉर्म्युला आहे π/4 × d². हा जर फक्त बाहेरचा सर्कल पकडला आपण, हा बाहेरच्या सर्कलचा एरिया किती असणार आहे तर तो असणार आहे π/4 गुणिले कॅपिटल D², जो हा मोठा डायमीटर आहे, वजा काय करणार आहे, हा छोटा जो सर्कल आहे आतला त्याचा एरिया. मोठ्या सर्कलच्या एरियामधनं हा छोटा एरिया गेला हा आतला, तर आपल्याला फक्त इथली जागा मिळणार आहे जी ह्या दोन सर्कलच्या मध्ये आहे. हा एरिया आपण माहिती करून घेतो आत्ता. तर π/4 गुणिले स्मॉल d² हा झाला छोट्या सर्कलचा एरिया. यांची वजाबाकी केली तर या ठिकाणी काय दिसतं आपल्याला, π/4 दोन्हीकडे कॉमन आहे, हा आपण बाजूला काढला आणि कंसामध्ये काय राहिलं d² वजा मोठा d² वजा स्मॉल d². त्यामुळे आपलं उत्तर आहे बी. बी इज करेक्ट आन्सर 22व्या प्रश्नाचं. 23वा प्रश्न, चूज अमंग द फॉलोइंग फॉर्म्युलाज द करेक्ट वन फॉर द रिलेशनशिप बिटवीन डिग्री सेंटीग्रेड अँड टू फॅरनहाइट. आता यापैकी कोणता फॉर्म्युला आहे जो बरोबर रिलेशनशिप सांगतो कशाचं, अंश सेल्सिअसचं फॅरनहाइटशी. सेल्सिअस म्हणजे सी, एफ म्हणजे फॅरनहाइट. तर या ठिकाणी फॉर्म्युला दिला आहे, याच्यानुसार आपल्याला डिग्री सेंटीग्रेड आणि फॅरनहाइट याच्यामधलं आपल्याला रिलेशन बघायचं आहे. तर बरोबर उत्तर आहे डिग्री सेंटीग्रेड भागिले 100 बरोबर F - 32/180. हे आपलं बरोबर उत्तर आहे. डिग्री सेंटीग्रेड भागिले 100 बरोबर F - 32/180. पुन्हा एकदा दाखवतो. तर या ठिकाणी दाखवले डिग्री सेंटीग्रेड भागिले 100 बरोबर F - 32/180. तर आपलं उत्तर आहे या ठिकाणी ए. ए आन्सर इज करेक्ट. 24वा प्रश्न पाहूया. व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज इक्वल टू. आता सिलेंडरचा व्हॉल्यूम काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे तर तो आहे πr²h. 24व्याचं उत्तर आहे πr²h. किंवा याच्याशिवाय या ठिकाणी आपण रेडियस r वापरलेला आहे, त्यामुळे आपण बोलतो की πr²h. जर तोच आपण फॉर्म्युला घेतला व्हॉल्यूमसाठी सिलेंडरच्या तर तो येतो डायमीटरच्या स्वरूपात असेल व्यास, तर तो आहे π/4 गुणिले d² × h. तर दोन्हीकडे उत्तर सेमच येतं आहे. π/4 गुणिले d² × h हा झाला डायमीटरच्या स्वरूपामध्ये फॉर्म्युला आणि हा झाला रेडियसच्या स्वरूपात फॉर्म्युला. तर ऑप्शन ए बरोबर आहे या ठिकाणी. 25वा प्रश्न, थेरॉटिकली इफ द मेकॅनिकल ॲडव्हांटेज velocity ratio of machine are equal in magnitude, what will be its efficiency. या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, थेरॉटिकली मेकॅनिकल ॲडव्हांटेज आणि व्हेलॉसिटी रेशो हे दोन ज्या गोष्टी आहेत जर त्या सेम असतील तर मशीनची इफिशियन्सी काय असेल. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे, MA मेकॅनिकल ॲडव्हांटेज भागिले व्हेलॉसिटी रेशो गुणिले 100%. तर दोन्हीकडे पण जर सेम असेल, व्हॅल्यू 1 आणि 1 असेल तर उत्तर आहे आपलं 100%. त्यामुळे आपलं उत्तर आहे डी. तर या ठिकाणी पेपर संपलेला आहे. पुढच्या वेळी आपण असाच पेपर घेऊन पुढे भेटू. हा पेपर तुम्ही स्वतः सॉल्व करायचा प्रयत्न करा, तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा.